जिल्ह्यामध्ये 20 मे पासून अवकाळी पाऊस झाला। या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली। एकंदरीत मोठी शेती सिंधुदुर्गात होते आणि या संदर्भात कलिंगड शेतीला मोठा फटका बसलाय। आपण पाहू शकता कलिंगड शेती कुडाळ तालुक्यातल्या माणकुली या भागात आम्ही आता आहे। मोठ्या प्रमाणात कलिंगड शेती केली जाते। जवळपास या 10 ते 15 एकर क्षेत्रामध्ये इथे कलिंगड शेती केलेली आहे, परंतु जो पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं जे होतं ते नव्हतं झालेलं आहे। आपण पाहू शकता एकंदरीत या काही शेतकऱ्यांशी आपण बोलणार आहोत। काय नक्की परिस्थिती आहे, पाऊस झाला आणि कसं नुकसान झालं, किती एकर मध्ये शेती होती तुमची, किती रुपयांचं नुकसान झालंय? जवळजवळ 15 एकर मध्ये माझी शेती होती। मी आणि पप्पू वेंगुर्लेकर हा पार्टनर होता। मी स्वतः दीपू ओरसकर। आज जवळजवळ 15 एकर मध्ये माझी शेती ही नुकसान झालेली आहे आणि जवळजवळ आज खताचे पैसे, नांगरणीचे पैसे, परत बी बियाण्याचे पैसे, रोपांचे पैसे हे सगळे माझे वाया गेलेले आहेत। एकंदरीत पप्पू वेंगुर्लेकरांकडे जातोय मी। पप्पू, काय सांगाल, काय आता परिस्थिती आहे? ही कलिंगड शेती पूर्ण तर दिसतच नाहीये, तर मोठं नुकसान झालं, काय परिस्थिती आहे आता? ही परिस्थिती बघितताना पावसाच्या वातावरणामुळे ना भरपूर नुकसान झालेलं आहे आणि हे तिसरं वर्ष आहे। दरवर्षी असंच नुकसान होतं आणि ह्या नुकसानाकडे आपले शेतकरी म्हणून आम्ही भरपूर नुकसान दरवर्षी होतो। शासन याच्याकडे जरा पण लक्ष देत नाही। दरवर्षी आम्हाला बोलतात तुम्ही नुकसान भरपाईसाठी लोन कर्ज हे करा, काय ते नुकसान भरपाईसाठी। मग आम्ही जीएसटी सकट बिलं सर्व त्यांना देतो, पण त्यावर ते जरा पण लक्ष देत नाही। पण कलिंगड हे पीक ते म्हणतात नुकसान भरपाईसाठी कधी येत नाही, फक्त आंबा पीक येतो आणि काजू येतो, कलिंगड येत नाही। पण शेतकऱ्यांनी लक्ष टाकावं यावर, किती आमचं नुकसान होतं। तर दरवर्षी असंच नुकसान झालं तर शेतकरी, तुम्ही म्हणतात ना शेतकरी प्रधान जायला पाहिजे, शेतकरी सुदृढ झाला पाहिजे। मग शेतीकडे येणारच नाही। ते असंच नुकसान भरपाई होत राहिलं तर मग कसं येणार? ते प्रत्येक वेळी त्यांच्याने नुकसान भरपाई जर जरा तरी लक्ष द्यावं पाहिजे। मी म्हणतो 100% नाही, 50% तरी आम्हाला नुकसान भरपाई दिलं पाहिजे, ते चांगलं होईल असं मला। भागात तुम्ही शेती केली होती या व्यतिरिक्त? बिबवण्यात पण केलेलं, पण ते हवं तेवढं पीक मिळालं नाही। पण माणकुली 2-3 ठिकाणी आम्ही प्लॉट करतो, पण ते हवं तसं पीक म्हणजे पावसामुळे दरवर्षी असंच होतं। म्हणजे आम्ही विचार करतो 2 पैसे मिळणार म्हणून एंडिंगला शेती करतो, पण असं पावसामुळे असं दरवर्षी नुकसान होतं। नदीच्या पाण्यावर शेती केली जाते, चांगली चव सुद्धा असते कलिंगडाला। कुठे कुठे तुम्हाला याची मागणी होती आता, आणि काय तिथून मागणी परत जी गोव्यात काय केली होती ती झाली का पूर्ण त्यांची? दरवर्षी आम्ही नदीच्या बाजूला कशाला करतो, पाणीचा साठा भरपूर असतो म्हणून नदीच्या बाजूला करतो, आणि पाणी भरपूर असल्यामुळे चव पण चांगली येते। ही दरवर्षी गोव्याला भरपूर मागणी असते एंडिंगला। गेल्या वर्षी आम्ही केरळला पण पाठवलेलं, पण काय झालं, पण नुकसान भरपाईमुळे ते शक्य झालं नाही। यावेळी पाऊस भरपूर पडला, त्यामुळे ऑर्डर भरपूर होती पण ती देऊ शकलो ना आम्ही। पाऊस पडल्यामुळे ते बोलले बुरशी लागली, फळमाशी लागली असणार, त्यामुळे मला नको तुमचं, असं बोलले आम्हाला ते। तर एकंदरीत पाहिलं असेल तर कोकणातील बागायतदार असेल, शेतकरी असेल, कलिंगड शेतकरी असेल, भुईमुग शेतकरी असेल, यावर्षी अवकाळी पावसामुळे मात्र हवाल देत आहे। त्यामुळे योगेश रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।